तर मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज अखेर आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। मात्र उपोषण स्थगित करत असताना मनोज जरांगे यांनी जुन्या मागण्या पुन्हा एकदा सरकारच्या समोर मांडल्या। त्यासोबतच राज्य सरकारला इशारा सुद्धा दिलाय। एवढंच नाही तर आरक्षणाच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा एकदा मुंबई गाठण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला। हे आंदोलन आपण स्थगित करतोय। हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ उचलून त्या मंडळामध्ये सांस्कृतिक मंडळात ठेवा। तुम्हाला इथं हे सभा मंडप करायचं आहे। आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही। आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची। आता 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठीशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत। ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार। झालं पोराव झाली तयारी तर जायचं ना मग। आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हाणलं तसं होणारच नाही, कारण आपण जाताना 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त जाणार। म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आज घुसणार आहेत बिना निवेदनाचे, निवेदन सोडून। मग त्यावेळेस आपल्याला जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं। मंत्री धरधोर हाणायचे, मंत्र्याच्या पोर, आमदाराच्या पोर, ते धरधोर हाणायचे। यांना हाणायचे। पोलिसांना आपलं हाणलं का पोलिसाला माझं राम राम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।